नमस्कार मंडळी, नीलम्स किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। जर तुम्हाला दक्षिण भारतीय पदार्थांची आवड असेल तर आजची रेसिपी खास तुमच्यासाठी आहे। आज आपण बनवणार आहोत बाहेरून कुरकुरीत आणि आतून मऊ लुसलुशीत मसालेदार तिखट आणि आंबट चवीचं गरमागरम रस्सम। चला तर मेदूवडा बनवण्यासाठी करूया। मी इथे पावशेर उडदाची डाळ घेतलेली आहे। ही डाळ मी 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून 3 पट जास्त पाणी टाकून डाळ रात्रभर भिजत ठेवणार आहे। आता मला दुसऱ्या दिवशी वडे करायचे आहेत म्हणून मी आदल्या दिवशी डाळ भिजत घातलेली आहे। तुमच्याकडे जर एवढा वेळ नसेल किंवा डाळ भिजत घालायची लक्षात नसेल तर कमीत कमी 3 तास डाळ भिजवली तरी चालते। आता हे पहा, दुसऱ्या दिवशी डाळ ही आपली छान अशी भिजलेली आहे। आता या डाळीला आपण वाटून घेऊया। वाटून घेण्यापूर्वी हे सगळं पाणी काढून टाकायचं आहे आणि डाळ परत एकदा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहे। आता आपण याला वाटून घेऊया। वड्यासाठी डाळ वाटताना नेहमी कमीत कमी पाण्याचा वापर करायचा आहे। शक्य होईल तितक्या कमी पाण्यात ही डाळ वाटायची आहे। हे पहा, म्हणजे वड्याचे जास्त तेल पकडे बारीक डाळ वाटून घ्यायची आहे। आता आपण सगळी डाळ वाटून घेऊया आणि ही डाळ एका भांड्यामध्ये काढून घेऊया। सगळी डाळ माझी वाटून झालेली आहे। तुम्हाला मी आता याची कन्सिस्टन्सी दाखवते। डाळ ही किती घट्ट आहे। वड्यासाठी पीठ तयार झालेलं आहे, पण या पिठामध्ये जडपणा आहे। याला हलका करून घेण्यासाठी आपल्याला याला 5 ते 10 मिनिटे कंटिन्यू एका दिशेने फेटून घ्यायचं आहे। म्हणजे हे पीठ जे आहे ते हलकं होईल आणि त्याच्यामुळे आपले वडे जे आहेत ते चांगले खुसखुशीत होतील। तर आपण याला अशा प्रकारे फेटून घेऊया। आता हे जे बनवलेले पीठ आहे ते वडे करण्यासाठी तयार आहे की नाही हे कसं ओळखायचं, तर एका पेल्यामध्ये पाणी घ्यायचं आणि थोडंसं पीठ त्या पेल्यामध्ये टाकायचं। पीठ जर खाली न बुडता लगेच वरती आलं तर म्हणायचं की आपलं पीठ तयार आहे। तर हे पहा, पिठाचा जो गोळा आहे तो टाकल्याबरोबर लगेच वरती आला, म्हणजे आपलं पीठ वडे करण्यासाठी तयार आहे। याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊया। मीठ मी अगोदर नाही टाकलं, कारण मीठ जर अगोदर टाकलं तर पीठ जे आहे ते पातळ होण्याची शक्यता असते। त्यामुळे वडे करण्याच्या अगोदरच मीठ त्याच्यामध्ये टाकायचं आहे। तुम्ही बघू शकताय पीठ आपलं किती हलकं दिसतंय आणि फेटल्यामुळे थोडंसं फुगलेलं देखील आहे। आता हे पीठ झाकून थोडा वेळ बाजूला ठेवूया आणि आपण रस्सम करायला घेऊयात। रस्सम बनवण्यासाठी इथे मी 4 चमचे तुरीची डाळ घेतलेली आहे। ही डाळ आपण नॉर्मल डाळ शिजवतो तशी हळद देण्यासाठी शिजवून घ्यायची आहे। 1 छोटा चमचा मोहरी घेतलेली आहे, जिरी घेतलेली आहे, 1 चमचा गूळ घेतलेला आहे, कढीपत्ता आहे, त्यानंतर आहे हिंग, 2 टोमॅटो चिरून घेतलेले आहेत आणि रस्सम मसाला देखील घेतलेला आहे। हा रस्सम मसाला जो आहे तो होममेड आहे। याची रेसिपी तुम्हाला हवी असेल तर मला कमेंटमध्ये सांगा, मी रेसिपी 2 चमचे वाळलेली चिंच घेतलेली आहे। याच्यामध्ये मी गरम पाणी टाकून ही चिंच थोडा वेळ भिजत ठेवणार आहे। आता गॅसवरती कढई गरम करायला ठेवायची आहे। कढई चांगली गरम झाली की त्याच्यामध्ये 2 पळी तेल टाकायचं आहे। तर इथे तुम्ही तेलाच्या ऐवजी तुपाचा देखील वापर करू शकता, पण मी ते तूप शेवटी वापरणार आहे म्हणून मी फोडणीमध्ये तेलच टाकलंय। तर तेल चांगलं गरम झालं की त्याच्यामध्ये जिरी, मोहरी, कढीपत्ता, हिंग हे सगळं टाकून घ्यायचं। हे सगळं छान तडतडलं की त्याच्यामध्ये टोमॅटो घालून घ्यायचे। सगळं हे तेलामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आता याच्यावरती झाकण त्याच्यामध्ये 5 मिनिटे टोमॅटो टाकायचे घ्यायचे आहेत। मिठाने जे आहे ते टोमॅटो लवकर 5 मिनिटांनंतर टोमॅटोचा आपल्याला पूर्णपणे गाळ झालेला आहे। आता याच्यामध्ये आपण कोथिंबीरीच्या काड्या टाकून घ्यायच्या। कोथिंबीरीच्या काड्यांमुळे रस्समला खूप छान चव येते, त्यामुळे त्या स्किप करू नका। आणि आपण मोठे तुकडे टाकलेत त्यामुळे खाताना तुम्हाला त्या बाजूला देखील काढता येतील। याच्यानंतर आता टोमॅटोला तुम्ही बघू शकता छान असं तेल सुटलेलं आहे, टोमॅटो व्यवस्थित शिजलेले आहेत। आता याच्यामध्ये आपण जी चिंच भिजत घातली होती ती व्यवस्थित कुस करून ते जे चिंचेचं पाणी आहे ते याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे। आता याच्यामध्ये रस्सम मसाला टाकून घ्यायचा आहे। रस्सम मसाला जो आहे तो मी 4 चमचे घेतलेला आहे। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। आता इथे मी मिरची पावडरचा वापर केलेला नाहीये, कारण रस्सम मसाला बनवतानाच त्याच्यामध्ये मी लाल तिखट मिरच्या टाकलेल्या आहेत। त्यानंतर याच्यामध्ये मी 1 चमचा तूप टाकलेला आहे। आता या मिक्सला 1 उकळी येऊ द्यायची आहे। तोपर्यंत आपण जी डाळ शिजवून घेतली होती ती व्यवस्थित फेटून याच्यामध्ये टाकून घ्यायची आहे। डाळ मिक्स करून घ्यायची आहे। त्याच्यानंतर याच्यामध्ये गरम पाणी घेतलेलं आहे। तुम्ही तुमच्या गरजेनुसार पाण्याचं प्रमाण जे आहे ते कमी जास्त करू शकता। तर रस्सम जो आहे तो असा पातळच ठेवायचा आहे, कारण तो मुळात पातळच असतो आणि पातळच खायला छान लागतो। तर हे पहा, अशा प्रकारे इतका पातळ रस्सम तयार झालेला आहे। आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि याला 1 उकळी काढून घ्यायची आहे। त्यानंतर याच्यावरती बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे। आपला रस्सम तयार झालेला आहे। आता आपण मेदूवडे करायला घेऊयात।
मेदूवडे बनवण्यासाठी सगळ्यात आधी गॅस ऑन करून त्याच्यावर मी कढई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे। आता त्याच्यामध्ये भरपूर असं वडे टाकताना तेल हे चांगलं गरम झालेलं पाहिजे। थंड तेलात वडे टाकले तर वडे जे आहेत ते खूप जास्त वडे टाकण्याचा व्हिडिओ जो रेकॉर्ड झालेला नाहीये, मी तरी देखील सांगते। इथे मी 2 पद्धतीने वडे करून दाखवणार आहे। एक तर हाताने आणि काय करायचं, हाताने वडे बनवताना सुरुवातीला हाताला थोडंसं पाणी लावून घ्यायचंय। त्यानंतर हाताची जी 4 बोट आहेत त्यावरती आपल्याला जेवढा वडा करायचा आहे तेवढं पीठ घ्यायचं आहे आणि अंगठ्याच्या मदतीने त्याच्यामध्ये होल करून अलगद हाताने तो वडा तेलात सोडून घ्यायचा आहे। एकदा तेलात वडे टाकल्याच्या नंतर गॅसची जी फ्लेम आहे ती लो करायची आहे किंवा लो टू मीडियम ठेवून वडे जे आहेत ते दोन्ही बाजूने व्यवस्थित तळून घ्यायचे आहेत, म्हणजे ते बाहेरून कुरकुरीत आणि आतून मऊ होतात। वडे टाकल्याच्या नंतर त्यांना सतत उलटत राहायचे, म्हणजे ते एका बाजूने करपत नाही किंवा एका बाजूने कच्चे राहत नाही। तर आता इथे मी सगळ्या बाजूने सारखे वडे तळून घेतलेले आहेत। याला आपण काढून घेऊया आणि आता साच्याने कसे करायचे हे पाहूयात। तर हा अशा प्रकारे मेदूवडे बनवण्यासाठी साचा मिळतो, हा सगळ्यांना माहीत असेलच। तर याच्यामध्ये मी सुरुवातीला तेल लावून घेतलेलं आहे आतून, त्यानंतर त्याच्यामध्ये वड्याचं पीठ टाकून घेतलेलं आहे आणि आता वरती जे काळं बटन दिसतंय त्याला प्रेस करून असे वडे तेलात सोडून घ्यायचे आहेत। वडे ह्याच्यातून खूप इझिली निघतात। ज्यांना हाताने वडे बनवता येत नाही त्यांच्यासाठी हा बेस्ट ऑप्शन आहे आणि वेळही कमी लागतो। तुम्ही पाहू शकताय वडे किती अशा प्रकारे आपण दोन्ही पद्धतीने वडे बनवलेले आहेत। तर हे देखील वडे मीडियम फ्लेमवरती दोन्ही बाजूने चांगले तळून घ्यायचे आहेत। हे वडे दिसायलाही अगदी छान दिसतात। तर इथे आपले वडे तळून तयार झालेले आहेत, यांना देखील तेलातून काढून घेऊयात। तर अशा प्रकारे आपले मेदू वडे देखील तयार झालेले आहेत। तर मंडळी पाहिलं ना, वडा किती कुरकुरीत झालेला आहे आणि आतून देखील किती छान जाळी आलेली आहे वड्याला। वडा बनवताना पिठामध्ये तुम्ही बारीक चिरलेलं खोबरं, कोथिंबीर, आल्याचे तुकडे व हिरव्या मिरचीचे तुकडे देखील घालू शकता। तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।